विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सराव संच 2.2 शिकवणार आहे. सराव संच 2.2 मध्ये मी उदाहरण क्रमांक 3 वाचतो, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आकृतीमध्ये कोण ए एकरूप कोण बी आणि कोण एक्स एकरूप कोण वाय, तर सिद्ध करा की रेषा एल समांतर रेषा एन. हे आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला रेषा एल समांतर रेषा एन हे सिद्ध करायला सांगितलं आहे. पहिल्यांदा आपण दिलेल्या उदाहरणामध्ये जी आकृती आहे ती आकृती काढूया आणि मग त्या आकृतीवरून रेषा एल समांतर रेषा एन कसं सिद्ध होईल ते पाहूया. या ठिकाणी रेषा एल, रेषा एम आणि रेषा एन ह्या समांतर काढलेल्या आहेत आणि छेदिका के घेतलेली आहे. उदाहरणामध्ये दिलेलं आहे कोण ए एकरूप कोण बी हे उदाहरण दिलेलं आहे आणि कोण ए एकरूप कोण बी हे संगत कोण आहे आणि संगत कोण कसोटीनुसार रेषा एल समांतर रेषा एम होऊ शकते. दुसरं आणखी कोण एक्स एकरूप कोण वाय हे सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी कोण एक्स आणि कोण वाय हे व्युत्क्रम कोण दिसतात. मग व्युत्क्रम कोण कसोटीनुसार रेषा एम समांतर रेषा एन होऊ शकते. मग जर रेषा एल समांतर रेषा एम आपल्याला मिळालेला आहे आणि रेषा एम समांतर रेषा एन मिळालेला आहे, तर रेषा एल समांतर रेषा एन होऊ शकते. तर पाहूया. या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे. सिद्धता कोण ए एकरूप कोण बी हे दिलेलं आहे उदाहरणामध्ये. म्हणून रेषा एल समांतर रेषा एम, रेषा एल समांतर रेषा एम संगत कोण कसोटीनुसार. दुसरं दिलेलं आपल्याला उदाहरणामध्ये कोण एक्स एकरूप कोण वाय दिलेलं आहे. मग कोण एक्स आणि कोण वाय हे व्युत्क्रम कोण आहेत. मग व्युत्क्रम कोण कसोटीनुसार रेषा एम समांतर रेषा एन हे दोन आकडा. मग 1 आणि 2 वरून जर रेषा एल समांतर रेषा एम हे 1 आहे आणि जर रेषा एम समांतर रेषा एन हे 2 आहे, तर 1 व 2 वरून रेषा एल समांतर रेषा एन होऊ शकते. म्हणून रेषा एल समांतर रेषा एन 1 व 2 वरून हे सिद्ध झालेलं आहे. सर्वांना समजलं? पुढचं उदाहरण क्रमांक 4. मी उदाहरण क्रमांक 4 वाचतो, त्याकडे लक्ष द्या. आकृतीमध्ये जर किरण बी ए समांतर किरण डी, कोण सी बरोबर 50 अंश, कोण डी बरोबर 100 अंश, तर कोण एबीसी चे माप काढा. या दिलेल्या उदाहरणामध्ये कोण एबीसी चे आपल्याला माप काढायला सांगितलेलं आहे. त्याकरता उदाहरणात दिलेली आकृती जी आहे ती पहिल्यांदा आपण काढूया आणि मग आकृतीवरून आपण कोण एबीसी चे माप कसं काढणार ते पाहूया. या ठिकाणी किरण डी, किरण बी ए आणि बिंदू सी मधून रेषा एक्स वाय काढलेली आहे. ही आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, रचना केलेली आहे आणि रेषा एक्स वाय काढल्यामुळे ती किरण बी ए ला समांतर आहे. मग आता इथे उदाहरण दिलेलं आहे किरण डी समांतर किरण बी ए हे उदाहरण दिलेलं आहे आणि आपण रचना केलेली आहे की बी ए समांतर एक्स वाय, म्हणून किरण डी समांतर किरण बी ए समांतर रेषा एक्स वाय होईल. मग जर ही तिन्ही रेषा समांतर असतील एकमेकांना, तर या ठिकाणी पहिल्यांदा पाहूया की आपल्याला एबीसी चे माप कसं काढता येईल. पहिल्यांदा आपण किरण डी समांतर रेषा एक्स वाय घेतली आणि त्याची छेदिका जर डीसी घेतली, तर या ठिकाणी हा कोण ईडीसी आणि कोण डीसी एक्स हे व्युत्क्रम कोण होतील आणि व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. मग कोण डीसी एक्स चे माप आपण व्युत्क्रम कोणानुसार काढू शकतो, कारण व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. मग जर हा 100 असेल तर हा सुद्धा 100 असेल, म्हणजे आपल्याला डीसीएक्स मिळाला. आता डीसीएक्स मिळाल्यानंतर आपल्याला बीसीएक्स काढायचा आहे आणि बीसीएक्स आपण कोणांच्या मापाच्या बेरजेचा
गुणधर्मानुसार कोनांच्या मापाच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार कोन BCX काढू शकतो, कारण DCB इथे 50 आहे आणि आपल्याला DCX 100 मिळाला आहे, विक्रम कोन एकरूप असतात म्हणून. मग आपण कोन BCX काढू शकतो. BCX मिळाल्यानंतर जर आपण किरण BA समांतर रेषा XY घेतली आणि छेदिका BC घेतली, तर कोन ABC आणि कोन BCX हे आंतरकोन होतील आणि आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आपल्याला BCX मिळालं असेल तर आपण कोन ABC काढू शकतो. हे आंतरकोनानुसार आपण BCX काढू शकतो. म्हणजे अशा आंतरकोनानुसार आपण ABC काढू शकतो. मग अशा प्रकारे आपण कोन ABC चे माप काढू शकतो. तर पाहूया, या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलंय, त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे. पहिली रचना करूया. C बिंदूतनं रेषा XY काढली आणि XY ही किरण BA ला समांतर आहे, लिहिलं. आणि उदाहरण दिलंय किरण D समांतर किरण BA, हे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. आणि BA समांतर रेषा XY हे आपण रचना केलेली आहे. म्हणून किरण D समांतर किरण BA समांतर रेषा XY एक. कोन EDC 100 दिलेला आहे. मग मी सांगितल्याप्रमाणे किरण D समांतर रेषा XY हे जर घेतलं आणि त्यांनी छेदिका DC घेतली, तर हे जे कोन आहेत, कोन EDC आणि कोन DCX, EDC एकरूप कोन DCX हे विक्रम कोन आहेत आणि विक्रम कोन हे एकरूप असतात. म्हणून कोन EDC बरोबर कोन DCX, मग त्यांचं मापही एकरूप असतं, सारखं असतं. म्हणून DCX बरोबर 100 अंश, कारण हा 100 आहे तर म्हणून हा सुद्धा 100 आहे. समज इथपर्यंत. पुढे पहा, कोन DCB अधिक कोन BCX बरोबर कोन DCX. आकृतीमध्ये पहा, कोन DCX बरोबर ह्या दोन कोनांची बेरीज कोन DCB अधिक कोन BCX. कोनाच्या मापाच्या बेरीजच्या गुणधर्मानुसार DCB तुम्हाला मिळाला आहे 50 अंश अधिक कोन BCX बरोबर, DCX ची किंमत आपण काढलेली आहे, दिलेली आहे कोन 100 अंश काढले आपण. म्हणून कोन BCX बरोबर 100 वजा 50, म्हणून BCX बरोबर 50. 100 मधून 50 गेले 50 अंश. BCX चं माप आपल्याला मिळालं. आता या ठिकाणी BA समांतर रेषा XY आणि त्यांची छेदिका आपण BC घेतली, तर या ठिकाणी कोन ABC अधिक कोन BCX हे आंतरकोन आहेत आणि आंतरकोनाच्या मापाची बेरीज काय असते, 180 अंश आंतरकोन. म्हणून कोन ABC अधिक BCX आपण काढले 50 बरोबर 180 अंश. म्हणून कोन ABC अधिक 50 बरोबर 180 अंश. म्हणून कोन ABC बरोबर 180 अंश वजा 50 अंश. म्हणून कोन ABC बरोबर 130 अंश. 180 अंश मधून 50 अंश वजा केले तर 130 अंश आलेला आहे. म्हणून उत्तर कोन ABC बरोबर 130 अंश. सर्वांना समजलं हे उदाहरण. पुढचं उदाहरण क्रमांक 5. मी उदाहरण वाचतो, त्याकडे लक्ष द्या. आकृतीमध्ये किरण AE समांतर किरण BD. किरण AF हा कोन EAB चा आणि किरण BC हा कोन ABD चा दुभाजक आहे. तर सिद्ध करा की रेषा AF समांतर रेषा BC. ह्या उदाहरणामध्ये रेषा AF समांतर रेषा BC आपल्याला दाखवायला सांगितलेले आहे. पहिल्यांदा उदाहरणात दिलेली जी आकृती आहे ती आपण काढूया आणि मग आकृतीवरून आपण रेषा AF समांतर रेषा BC दाखवूया. या ठिकाणी
आकृती एई आणि किरण एई आणि किरण बीडी यांची छेदिका ए बी आहे आणि किरण एफ हा कोन ई ए बी चा दुभाजक आहे आणि किरण बीसी हा कोन ए बी डी चा दुभाजक आहे. उदाहरणामध्ये एई समांतर बीडी दिलेला आहे. मग एई समांतर बीडी आहे तर ए बी त्याची जर छेदिका असेल तर कोन ई ए बी आणि कोन ए बी डी हे काय आहेत? व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन एकरूप असतात. मग हे दोन कोन आपल्याला मिळाले, ई ए बी आणि कोन ए बी डी. परंतु कोन ई ए बी चा दुभाजक आहे एफ आणि कोन ए बी डी चा दुभाजक आहे किरण बीसी. त्यामुळे हे दोन समसमांतर झालेले आहेत. मग त्या समसमांतर झाल्यामुळे कोन एफ ए बी हा याचा निम्मे आहे, कोन ई ए बी चा निम्मे आहे आणि कोन ए बी सी हा कोन ए बी डी चा निम्मे आहे. आणि मग हे दोन्ही कोन व्युत्क्रम कोन आहेत. कोन एफ ए बी आणि कोन ए बी सी हे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आणि मग व्युत्क्रम कोन कसोटीनुसार एफ रेषा एफ किरण एफ समांतर किरण बीसी किंवा रेषा एफ समांतर रेषा बीसी होईल. तर पाहूया, या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलं आहे त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे. सिद्ध करूया. रे एई समांतर रे किरण एई समांतर किरण बीडी आणि त्यांची छेदिका आपण काय घेतली? ए बी घेतलेली आहे. म्हणून कोन ई ए बी एकरूप कोन ए बी डी व्युत्क्रम कोन. आणि मग व्युत्क्रम कोन एकरूप आहेत मग ते समान सुद्धा असतात. म्हणून कोन ई ए बी बरोबर कोन ए बी डी. दोन्ही बाजूला आपण 1/2 ने गुणूया. दोन्ही बाजूला 1/2 ने गुणून 1/2 ई ए बी बरोबर 1/2 ए बी डी. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की कोन हे दुभाजक असल्यामुळे एफ हा दुभाजक किरण एफ हा दुभाजक असल्यामुळे कोन एफ ए बी बरोबर 1/2 ई ए बी एफ ए बी बरोबर 1/2 कोन ई ए बी हा दुसरा आकडा आणि एफ हा त्याचा काय दुभाजक आहे. एफ हा कोन ई ए बी चा दुभाजक आहे 2. तसेच या ठिकाणी कोन ए बी सी बरोबर 1/2 कोन ए बी डी 3. बीसी हा त्या कोणाचा किरण बीसी हा या ए बी चा ए बी डी चा दुभाजक आहे. हा तिसरा आकडा. मग 1, 2, 3 वरून या ठिकाणी 1/e ए बी आणि 1/e बी डी याच्यामध्ये आपण काय आलंय? कोन एफ ए बी आणि कोन ए बी सी. म्हणून त्या ठिकाणी कोन एफ ए बी बरोबर कोन ए बी सी 1, 2, 3 वरून 1, 2, 3 वरून मध्ये 2 जर कोन समान असतील तर ते एकरूप पण असतात. म्हणून कोन एफ ए बी एकरूप कोन ए बी सी आणि हे कोन इथे बघ एफ ए बी आणि कोन ए बी सी हे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन कसोटीनुसार रेषा एफ समांतर रेषा बीसी होईल. म्हणून सिद्ध झालेलं आहे रेषा एफ समांतर रेषा बीसी. पुढचं उदाहरण क्रमांक 6. मी उदाहरण वाचतो त्याकडे लक्ष द्या. रेषा एबी व रेषा सीडी या रेषांना रेषा ईएफ ही अनुक्रमे पी व क्यू बिंदू छेदते. किरण पीआर व किरण क्यूएस हे समांतर किरण असून अनुक्रमे कोन बीपीक्यू व कोन पीक्यूसी चे दुभाजक आहेत.
तर सिद्ध करा रेषा AB समांतर रेषा CD. ह्या उदाहरणामध्ये आपल्याला रेषा AB समांतर रेषा CD दाखवायला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा दिलेल्या माहितीवरून आपण आकृती काढूया जी उदाहरणं दिलेली आहे आणि मग त्यानंतर आपण रेषा AB समांतर रेषा CD दाखवूया. या ठिकाणी रेषा AB आणि रेषा CD आपण काढली आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका EF ही रेषा AB ला व रेषा CD ला P व Q बिंदूमध्ये छेदते असं आपल्याला उदाहरणात सांगितलेलं आहे. आणि PR आणि किरण PR आणि किरण QS हे दोन्ही समांतर असून हे दुभाजक सुद्धा आहेत. कोन BPQ आणि कोन PQC चे दुभाजक सुद्धा आहेत. किरण PR आणि किरण QS दुभाजक आहेत, तसेच ते समांतर आहेत. तर ह्या आकृतीवरून आपण रेषा AB समांतर रेषा CD दाखवणार आहोत. ते पाहूया. या ठिकाणी मी इंग्रजीत लिहिले, त्या ठिकाणी मी मराठीत लिहायचं आहे. सिद्धता. या ठिकाणी आपल्याला हे दुभाजक सांगितलेले आहेत आणि समांतर पण सांगितले आहेत. त्यानुसार कोन RPQ आणि एकरूप कोन SQP हे व्युत्क्रम कोन आहेत. ही जर छेदिका घेतली PQ तर हे दोन व्युत्क्रम कोन आहेत आणि मग व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. मग जर कोन RPQ हा BPQ चा निम्मे आहे आणि SQP हा PQC च्या निम्मे आहे. मग या ठिकाणी त्या ठिकाणी जर आपण किंमत ठेवली 1/2 BPQ बरोबर 1/2 PQC तर आपल्याला हे दोन कोन मिळतील. कोन BPQ आणि कोन PQC हे दोन कोन मिळतील आणि मग ते दोन कोन जे आहेत हे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. त्या कसोटीनुसार रेषा AB आणि रेषा CD समांतर आपण दाखवू शकतो. तर पाहूया. या ठिकाणी सिद्धता. किरण PR समांतर किरण QS आणि त्यांची छेदिका आपण PQ घेऊया. हे तुम्हाला उदाहरणात दिलेलं आहे. समांतर आहे, उदाहरणात दिलेलं आहे. म्हणून कोन RPQ एकरूप कोन SQP हे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. मग ते एकरूप आहे म्हणून ते समान सुद्धा असतात. म्हणून कोन RPQ बरोबर कोन SPQ, RPQ बरोबर कोन SQP. आता या ठिकाणी हे दुभाजक, या कोनांचा हा दुभाजक आहे PR आणि हा QS हा सुद्धा दुभाजक आहे. म्हणून RPQ बरोबर 1/2 BPQ. किरण PR हा कोन BPQ चा दुभाजक आहे. तसेच या साईडला हा QS दुभाजक आहे कोन PQC चा. म्हणून कोन SQP बरोबर 1/2 PQC. तिसरा आकडा कोन रे QS हा कोन PQC चा दुभाजक आहे. मग 1, 2, 3 मध्ये या ठिकाणी RPQ ची व्हॅल्यू 1/2 BPQ आणि SQP ची व्हॅल्यू 1/2 PQC ते आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत. म्हणून 1, 2, 3 वरून म्हणून 1/2 कोन BPQ बरोबर 1/2 कोन PQC ह्या ज्या दोन किमती या ठिकाणी आपण ठेवल्या. म्हणून कोन BPQ बरोबर कोन PQC इथे 1/2 गेले. म्हणून कोन BPQ एकरूप कोन PQC हे समान आहे म्हणून ते एकरूप सुद्धा आहेत. मग कुठे आहेत कोन BPQ एकरूप कोन PQC हे दोन आपल्याला कोन मिळाले. हा कोन आणि हा कोन आणि हे जे कोन आहेत हे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात.
म्हणून रेषा AB म्हणून रेषा AB हे कोण एक व्युत्क्रम कोण आहेत म्हणून रेषा AB आणि रेषा CD ही समांतर आहेत. तर व्युत्क्रम कोण कसोटीनुसार म्हणून आपण सिद्ध केलेलं आहे रेषा AB समांतर रेषा CD. समजलं सर्वांना?